नमस्कार. मी कोल्हापूरहून डॉक्टर वासुदेव देशिंकर. संवाद मालिकेतला नवीन विषय घेऊन मी आज आपणासमोर येतोय. आजचा विषय आहे सकारात्मक विचार. सकारात्मक विचार म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग. आता पॉझिटिव्ह थिंकिंग म्हटल्यानंतर आपल्याला जास्त समजते. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हटल्यानंतर तर व्हॉट इज दिस पॉझिटिव्ह थिंकिंग? हे काय प्रकार आहे पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे? आपण जीवनामध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आणि तटस्थ असे तीन प्रकारांना हाताळत असतो. आता ज्या वेळेला तटस्थ असतो त्यावेळेला आपलं मतच बनलेलं नसतं. दॅट इज कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंड. एक नकारात्मक असू शकते, एक सकारात्मक असू शकते आणि तटस्थ असू शकते. तर आपल्याला तटस्थ आणि नकारात्मक याच्याकडे आत्ता विचार करायचा नाही. आपल्याला विचार करायचा आहे पॉझिटिव्ह थिंकिंग, बरोबर. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात्मक विचारावर आपण पुष्कळशा गोष्टी चांगल्या पद्धतीनं करू शकतो, अडचणीवर मात करू शकतो, संकटाला तोंड देऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. तेव्हा लेट अस सी व्हॉट इज पॉझिटिव्ह थिंकिंग. ज्याच्या डिक्शनरीमध्ये अशक्य, असंभव, होणार नाही असे विचार आहेत, तो पॉझिटिव्ह थिंकिंग करणारा माणूस. तर हे तिन्ही शब्द नकारात्मकच्या विरुद्ध आहेत आणि म्हणून त्याला सकारात्मक आपण म्हणूया. नाही, मग कुठली गोष्ट मला अशक्य नाही. एव्हरीथिंग इज पॉसिबल. आणि मला सांगा, हा शब्द सकारात्मक असल्याशिवाय किंवा कुठली गोष्ट शक्य नाही हे ज्याला माहीत आहेत असल्याशिवाय ही काय माणसं मोठी जगात झालेली आहेत ती काय उगीच झालेली नाही. ती या विचारानेच झालेली आहे. एव्हरेस्ट चढण्याचा शेर्पा तेनसिंग असू दे, हेलन केलर असू दे, यू ब्रेल असू दे, आलं का लक्षात? या सगळ्यांनी पॉझिटिव्ह थिंकिंग केल्यामुळंच संकटावर, अडचणीवर मात केलेली आहे आणि विजय मिळवला आहे. तर ह्यांच्या मनात म्हणजे जीवनामध्ये इथली शेवटची दोन, ब्रेल आणि हेलन केलरचं मी जे उदाहरण दिलं, त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मकतेचा भाग जन्मापासूनच नव्हता. पण असलेल्या नकारात्मक संकटावर मात करून त्यांनी मिरॅकल्स केले. त्यामुळे ब्रेल लिपी हे यू ब्रेलच्या नावानं त्यांनी शोध लावला. ब्रेल लिपीच्या नावानंच पडलेली आहे. हेलन केलर तर काय तुम्हाला माहितीच आहे, तिने स्वतः अंध, मुखी, बहिरी सगळं असताना ती अमेरिकेच्या सिनेट पदापर्यंत पोचली. तर ह्या ज्या गोष्टी घडतात त्याच्यामध्ये जबरदस्त आत्मविश्वास, जबरदस्त पॉझिटिव्ह थिंकिंग असतं आणि म्हणून ते मात करू शकतात. आणि सर्वसामान्य माणसं ते काम करण्याच्या अगोदरच हे होईल की नाही, मला जमेल की नाही, हे कसं होणार, या अशा विचाराची पडतात. ती काय करू शकत नाहीत. आलं लक्षात? म्हणजे त्यांचा आत्मविश्वास टोटली ढळलेला असतो. तर अशा माणसाने काही मोठी ड्रीम बघून, नुसतं ड्रीम बघून उपयोग नाही, ते पकडली पाहिजेत, घेतली पाहिजेत, पूर्ण केली पाहिजेत. पण तसं होत नाही. पण सकारात्मक माणसं ही अति प्रसन्न, उत्साही, विवेकी, मुत्सद्दी सगळ्या प्रकारचे गुण त्यांच्यात असतात. त्याचं चिंतन केलेलं असतंय म्हणून ते सकारात्मक विचाराचे होतात, हे आपण बघितलं पाहिजे. नेपोलियन बोनापार्ट, तुम्हाला माहित आहे की वाटरलूची लढाई तो हरला आणि हरल्यानंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि बर्फाचा तो सीझन होता. इंग्रजांच्या सैनिकांच्या बरोबर तो चालत जात होता रस्त्यानं.
कारण काय युद्ध हरलेला होता. त्याचं नेपोलियनचं पण सैन्य बंदी केलं गेलं होतं. आणि चालत असताना वाटेमध्ये एका बाजूला लाकूड विकणारी स्त्री डोक्यावरती लाकूड घेऊन वेचत वेचत अशी त्या बाजून चालली होती. इकडनं नेपोलियनचं मागणं सैन्य नेपोलियन येत होता. तर इंग्रज सैनिक तिकडचे जोरात ओरडले, अरे सरक, ए बाई तू सरक सरक, जगत जेता नेपोलियन येतोय आणि तू वाटेत आडवी काय येतेस. तर नेपोलियन म्हणाला ती तिचं काम करू दे, आलं लक्षात, आपण बाजूनं जाऊया. बरोबर आहे. तर हे का म्हणाला, असं वास्तविक पाहता त्याला ते होऊ शक्य होतं. ते सैन्य बरोबर असल्यामुळं इंग्रजांचे सैन्य समोर होतं, हे सैन्य बरोबर. पण त्यांनी तो समजदारपणा दाखवला, समंजसपणा दाखवला. इट्स अ वे ऑफ थिंकिंग. हा पॉझिटिव्ह थिंकिंग बघण्याचाच एक विचार आहे. साधा आहे पण मोठा आहे. तसंच आता हे पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं. धीरता, उदात्तता, विनम्रता, आशावाद, उत्साह, उमंग, या सगळ्या गोष्टींचं जिथं मिलन झालेलं आहे, ज्या माणसाकडे हे गुण आहेत, तिथं पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात्मक विचार हा असणारच, ती व्यक्ती सकारात्मक असणारच, असाच त्याचा अर्थ आहे. बघायचं कारणच नाही तुम्हाला, असणारच तशी ती. तर असे लोक किती समाजात आहेत हे आपण पाहतो, बघतो. आणि मी आता उदाहरणं सांगितले, अशी कितीतरी उदाहरणं आहेत. म्हणजे आपल्या बघण्यात जाताना, जाता येता पाहणाऱ्या आपल्या सहवासात आहेत की तो का पुढे गेला आणि तो का हा का पुढे गेला नाही. असे जेव्हा कंपॅरिझन करतो लक्षात येते की ह्या माणसामध्ये एवढे गुण भरलेले आहेत, म्हणून ते शक्य आहे. तर हे प्रत्येकाला शक्य आहे, हे लक्षात ठेवा. हे कुणालाही अशक्य गोष्ट नाही. म्हणून मी म्हटलं, ज्याच्या डिक्शनरीत अशक्य नावाचा शब्द नाही, तो पॉझिटिव्ह थिंकिंग करणारा माणूस आहे, सकारात्मक विचार करणारा माणूस आहे. हे सोपं आणि साधं सरळ उत्तर आहे. विल्यम पिल नावाचे एक अमेरिकन धर्मगुरू होते आणि ते 1993 साली वारले, वयाच्या 95व्या वर्षी. आणि त्यांचं एक गाजलेलं पुस्तक होतं, जगात अनेक पुस्तकं गाजली, त्यामध्ये पॉवर ऑफ थिंकिंग, म्हणजे पॉवर ऑफ थिंकिंग नावाचं पुस्तक हे जगामध्ये अत्यंत गाजलं. म्हणजे गाजलेल्या अनेक पुस्तकामध्ये त्याचा नंबर अग्रस्थानी आहे, इतकं ते गाजलेलं होतं. आणि त्यामुळं त्याची लोकप्रियता एवढी वाढलेली होती. तो एक सकारात्मक विचाराचा माणूस आहे, म्हणून त्याच्याकडे लोक सल्ला घ्यायला जायचे, अडचणी काय आल्या तर विचारायला जायचे, त्याचं पुस्तक घ्यायचे, त्याचं वाचायचे आणि त्यांना त्यांच्या लोकांना प्रॉब्लेमचं उत्तर त्यामध्ये सापडायचं. तर का, तर त्याने जे लिहिलं होतं ते सगळं पॉझिटिव्ह, त्यामध्ये नकारात्मक काहीच नाही आहे. त्या कारणामुळे ते पुस्तक गाजलं आणि त्याचं भरपूरपणे कौतुक पण झालं. आता हे जे काय पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, मी म्हटलं सगळ्यांच्याकडेच आहे आणि आपण सगळ्यांनी जर विचार केला तर ते काय अशक्य नाही आहे. आता आपल्यात जे गुण असतात, सुप्त गुण, मी सुप्त का म्हटलं, कारण आपण आपल्याला ओळखलेलं नसतं म्हणून सुप्त गुण म्हटलं. त्याला कोणीतरी ओळखावं लागतंय, कोणीतरी झकाकी द्यायला लागते, आलं लक्षात, तर ते आपल्यात जे गुण आहे ते कळतात. नाहीतर आमच्याकडे ते गुण आहे ते आम्हालाच माहीत नाहीत. त्या कारणामुळं आपल्याकडं असणारे जे गुण आहेत, विवेक, आत्मसन्मान, बरोबर आहे, चैतन्य, उत्साह, याची अगोदर पारख करून घ्यायला पाहिजे. हे आपल्याकडं आहे का? एखादा कमी असेल तर ते वाढवू शकतो का? तर याची जर ओळख आपल्याला झाली तर सकारात्मक गोष्ट आहे ना, आणि सकारात्मक गोष्ट होणार. आणि मला तुम्हाला सांगतो, या गोष्टी घडवायला किंवा घडायला किंवा आपल्यात असायला आपल्या आईवडिलांचा आणि आपल्या गुरूंचा फार मोठा वाटा याच्यामध्ये आहे. विचार करून बघा तुम्ही, कारण तुम्ही सकारात्मक घडवण्याचं काम त्यांनी केलेलं असतं आणि मग तुम्ही एक सकारात्मक व्यक्ती म्हणून घडता, आलं लक्षात. काय काय लोकांच्या विचारातच नकारात्मकपणा असतो.
त्यांच्यावर तुम्ही चर्चेला बसणार की चर्चेची सुरुवात ते नाही नाही तसं नाही तसं नाही तसं नाही, नको 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 नको, ते होणार नाही होणार नाही, आलं का लक्षात? असे सगळे विचार. चालायच्या अगोदर अरे बापरे एवढा लांब चढायचं आहे, ते टेकडी पायऱ्या बघायच्या, एवढ्या टेकड्या चढायच्यात. चढतो बरं का तो, येत नसेल कारण सगळे येतात ना बरोबरचे, परंतु बैलाला धडकी लोकांना घाबरायचं स्वतः घाबरायचं. अरे बापरे एवढा मोठा पोर्शन परीक्षेत मी कसं लिहिणार, झाली सुरुवात. आलं लक्षात? घाबरटपणा, हे सगळे गुण हे अचानक आपल्याकडे आलेले असतात. आता मला सांगा, सायकल शिकताना तुम्ही किती वेळा आपण पडलेलो आहोत, पण जिद्द काय होती, सायकल शिकायची. शिकलो, पडलो, लागलं, पण सायकल यायला लागली, वाहन यायला लागलं, मोटरसायकल चालवायला लागली. का? पहिल्यांदा वाटतच होतं ना, पण मनातली ईर्ष्या काय होती, हे मला करायचं आहे, हे मला करून दाखवायचं आहे, म्हणून हे घडलेलं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून एक पॉझिटिव्ह थिंकिंग नावाचं बीज मनामध्ये जर आपण रोवलं, तर तुम्हाला माहिती आहे वडाचं झाड एवढं मोठं असतं आणि त्याच्या एका बीजामधनं केवढा मोठा वृक्ष तयार होतो. त्याला अश्वत्थ वृक्ष म्हणतात. अनेक जण त्यात सावली घेत असतात, विसावत असतात. पिढ्यानपिढ्या 400 500 वर्ष राहणारे वृक्ष आहेत ते एका बीजातनं. तर तसं ते बीज आपल्या मनात जर आयुष्याच्या पेरलं लहानपणी, तर सगळीकडं आपला लाईफ पॉझिटिव्ह थिंकिंगकडे जाईल. मग पॉझिटिव्ह थिंकिंग एकदा आल्यानंतर दुसऱ्याच्यातलं वाईट काय हे बघायचंच नाही आपण. त्याच्यामध्ये काय वाईट गुण आहे ते बघायचं नाही, दुसऱ्यातले चांगले गुण बघायचे. वाईट गुण कुणात नाही आहे, वाईट गुण सगळ्यांच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात असणारच आहे. पण त्यातले आपण चांगल्या गुणाकडे बघायचं, वाईट गुणाकडे दुर्लक्ष करायचं. नाहीतर मग तुम्ही सकारात्मक विचार करणार कशा त्या व्यक्तीबद्दल. त्या व्यक्तीबद्दल काही कामानिमित्त संबंध आले, व्यवहार झाला आणि त्याची नकारात्मकता तुमच्या डोक्यात असेल, तर तुमच्याच कामाला सुरुवात येताना तुम्ही विचार करणारे करावं का नको, करावं का नको, म्हणजे आपण निगेटिव्ह होण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्याच्या वाईट गोष्टीकडं किंवा दुर्लक्ष करायचं आणि चांगल्या गोष्टीकडे बघायचं. मग आता हा नेम कुठं परत लागला? हा नेम आपल्या घरात लागला, बरोबर आहे. घरात आपल्या पद्धतीची सगळी माणसं असतात, सकारात्मक, नकारात्मक, पॉझिटिव्ह थिंकिंग करणारे. पॉझिटिव्ह थिंकिंग करणारे लोक तुमचं कौतुक करतात, तुम्हाला उत्साह देतात, तुम्हाला प्रेरणा देतात, बरोबर आहे. म्हणून मुलांना देखील गोष्टी सांगताना लहानपणी आजी आजोबा किंवा आई वडिलांनी देखील प्रेरक, प्रेरणादायक, उत्साही असे द्यावेत. निगेटिव्ह गोष्टी कुठल्या सांगायच्या नाहीत. म्हणून आपल्याकडं ते स्त्रियांच्या बाबतीमध्ये असं आहे की जेव्हा त्या प्रसूत होणार असतात तेव्हा तो त्यांचा 9 महिन्याचा जो काळ असतो, त्या काळामध्ये असं म्हणलं की चांगल्या गोष्टी ऐकवाव्यात, चांगल्या गोष्टी सांगाव्यात, म्हणजे त्या होणाऱ्या अपत्यावरती चांगले संस्कार होतात. बघा शास्त्रात केव्हापासून काय काय लिहून ठेवले. पॉझिटिव्ह थिंकिंग जन्माच्या अगोदरपासून व्हायला पाहिजे. अभिमन्यू त्याचं उत्तम उदाहरण आहे की नाही. तर पॉझिटिव्ह थिंकिंग हे सदैव आपण आशावादीच राहिलं पाहिजे. निराशावादी राहून त्याचा काही उपयोग होणार नाही. तुम्हाला अनेक उदाहरणं म्हणजे क्षणाला तुम्हाला उदाहरणं सापडतील. आता खेळात प्रावीण्य मिळवायचं आहे, प्रॅक्टिस करायला पाहिजे का नको? न खेळता तुम्हाला प्रावीण्य मिळणार आहे? नाही मिळणार. इच्छा असून उपयोग नाही नुसते, तर ती कार्यान्वित केली पाहिजे. त्यासाठी पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे. मग ते खेळात 4 माणसं आम्हाला काय येत नाही, आम्ही पहिल्या वेळेलाच बाहेर, पहिल्या वेळेलाच आऊट अशा गोष्टी असतात. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जीवनाच्या ह्या सगळ्या फेऱ्यामध्ये फार आवश्यक आहे. आणि आपल्याला जर आपलं व्यक्तिमत्व घडवायचं असेल उत्तम प्रकारे, तर त्यामध्ये ह्या गोष्टी आवश्यक आहेत. आणि तो पहिला गुण पॉझिटिव्ह थिंकिंगच आहे. काय बोलायचं ते पॉझिटिव्ह, वक्तृत्व असू दे, वाचन असू दे, हे सगळं पॉझिटिव्हमध्ये आलं पाहिजे, सकारात्मक आलं पाहिजे. आलं लक्षात? नैराश्य निराशजनक पुस्तकं हातात देखील धरायचं कारण नाही, बघायचं देखील कारण नाही.
ही वस्तुस्थिती आहे. पण हे आहे म्हणून जीवनातली येणारं संकट टळणार आहेत का हो? संकट तर येणार, पदोपदी तुमच्या वाटण्याला संकट ठरलेले आहेत, पण त्याचा सामना करायचा आहे आपल्याला. म्हणून मग काही उदाहरणं तुम्हाला मगाशी दिली. म्हणून संकट ही शिकवत असतात. द डिफिकल्टी, ऑब्स्टॅकल्स तुम्ही जेवढे कॉन्कर करता तेवढे तुम्ही प्रगल्भ झालेले असता. आणि मग तुम्हाला पुढच्या येणाऱ्या बारीक बारीक संकटाचं काहीच वाटत नाही. अरे मी नदी पोहून गेलोय तर विहिरीत पोहायला काय प्रॉब्लेम आहे, बरोबर की नाही? अशी एक विचारसरणी आपल्या मनामध्ये येते. याच्यापेक्षा अनेक गोष्टी दुःखात मी झेलल्यात, हे बारीक आहे. कायमस्वरूपी तुमच्याकडं हे पॉझिटिव्ह थिंकिंग येत राहणार. संकट मी म्हटलं, संकट तर चुकणार नाहीत. अहो क्षणोक्षणी संकट आहेत, क्षणोक्षणी संकट आहेत. आणि त्यातून मग तुम्ही माघार घेतलीत तर मग नकारात्मक झालं. इव्हन तटस्थ राहिला तरी तुम्ही नकारात्मक वळता, कारण कॉन्फिडन्स गेलेला असतो. यू हॅव टू फाईट इट. आणि फाईट केल्यामुळंच संकट जात असतात, हे लक्षात ठेवा. कुठल्या काही गोष्टी दुसऱ्याने करून तुमच्यासाठी आणि फार मोठं काय म्हणतात त्याला, होमयज्ञ याग करून संकट जात नसतात. ती फक्त जाण्यासाठी एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यात निर्माण होते, एवढंच काय ते. ती पुन्हा सकारात्मककडे नेते. तर तेव्हा हा सकारात्मकता हा न टळणारा, न चुकणारा असा हा गुण आहे. आणि तो आपण घरात, कार्यालयात, समाजात वावरताना वापरायचा. आणि मला सांगितलं मी, त्याच्यातलं कुठल्याही गोष्टीतलं, आता कार्यालयात 25 माणसं आहेत, प्रत्येकातलं तुम्ही वाईटपणा बघायला गेलात तर कसं होणार मला सांगा? वाईटपणा आपण बघायचं नाही, आपण चांगुलपणाच बघायचा. आणि त्या चांगुलपणामुळे तुमची दोस्ती, मैत्री हे सगळं वाढणारच आहे ना. फायदाच फायदा आहे. तुमचे काम होणार, तुम्ही मोठे होणार, तुमचं प्रमोशन होणार, सगळ्या गोष्टी होणार. तेव्हा सकारात्मकचा वैभव हा आहेच. जैसी सोच वैसा काम, असं एक म्हण आहे हिंदीमध्ये. तुम्ही जसं विचार करणार तसं ते काम होणार. अहो बारीक बारीक गोष्टी असतात, एक 10 वेळा म्हणून बघा, आज माझा काय दिवस बरोबर जाणार नाही, आज माझं काय होणार नाही, आणि खरोखर दिवस बरोबर जात नाही. माझं बारीक डोकं दुखतंय, माझं बारीक डोकं दुखतंय, 10 वेळा म्हटलं की डोकं दुखायला लागतं. असं माणसाचं मन आहे. म्हणून रात्री माणसं तुम्ही बजावलात, तुम्ही करून बघा झोपताना. किती झोपाळ असू दे, मला पहाटे 5ला उठायचं आहे असं 10 वेळा बजावून सांगा मनाला, बघा तुम्हाला 5 वाजता जाग येते की नाही. मन आणि बुद्धी काय कोणाच्या ताब्यात आहेत? एकमेकाचे मित्र आहेत, ते कंट्रोल करत असतात एकमेकांना. आणि दोघांना बजावून सांगितलं की ते काम तुम्ही उठणारच पहाटे 5 वाजता, करून बघा, होणार. आणि देअरफोर, आणि एखाद्या गोष्टीत करत असताना समजा एक गोष्टीला बराच विलंब लागणार आहे आणि मधल्या काळात तुम्हाला काही ऑब्स्टॅकल लागलं, पण तेवढ्याने काही वेळ संपलेली नाही आहे, पुढे वेळ आहे, तेवढ्यात मी ते करून दाखवणार म्हणजे दाखवणार, हे संपवायचं. पण प्रत्येकाच्या समोर एक ध्येय पाहिजे की मला हे व्हायचं आहे, मी हे करून दाखवणार. ध्येय इथं ठेवल्याशिवाय तुमची वाटचालच पुढे चालू होणार नाही ना. आणि ध्येय जर तुम्ही काही ठेवलंच नाही, टार्गेट काय तुमचं समोर ठेवलंच नाही, तर यू विल बी अ ऑर्डिनरी मॅन, बरोबर? तर काय करायचं ते तुम्ही ठरवा. सगळ्यांनी सकारात्मक व्हायचं, कशाला नकारात्मक व्हायचं आपल्याला? त्या वी हॅव टू थिंक दॅट वे. आणि मग पॉझिटिव्ह थिंकिंग करत आपल्याला जीवनामध्ये वाटचाल करायची आहे. भूतकाळात गोष्टीत रमायचं नाही फारसं, आलं लक्षात? भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य याची चिंता करायची नाही. भूतकाळ होऊन गेला, येणार आहे का परत, मग चिंता केली की त्याच्यातून त्रास. लिव्ह इट. वर्तमानात सगळ्या पॉझिटिव्ह ॲक्शन्स, भूतकाळात जे नकारात्मक झालं होतं त्यातनं पॉझिटिव्ह ॲक्शन्स शिकायच्या, आणि भविष्यामध्ये पॉझिटिव्ह काय करायचं हे पण शिकायचं. या तिन्ही काळामधल्या
आपल्याला पॉझिटिव्हनेस आपण जर बघितला, मला वाटत नाही की आयुष्य आपल्याला काय बिकट जाईल किंवा बिकट जाण्यासारखं आहे, असं काय नाही आहे. तेव्हा आपल्या घरातल्या तरुण पिढीला, लहान मुलांना हे सगळं शिकवा, सांगा आणि त्यांना पॉझिटिव्ह बनवा. नाहीतर तुम्हालाच तेच प्रत्येक तुम्हीच त्यांना निगेटिव्ह बनणार. जनरली सगळे घरातले मोठे नको नको म्हणणार, काळजीपोटी हे करू नकोस, ते करू नकोस, ते करू नकोस. ते लहान मुलाला ठीक आहे, मोठ्या माणसाला कसं करणार तुम्ही? आणि ऐकलं का, प्रत्येक गोष्टी रिस्क ही आहेच, रिस्क फॅक्टर आहेच आणि ती घेतल्याशिवाय तुम्हाला यशही मिळणार नाही. आणि अपयश आलं तर शिकायला मिळेल. नुकसान काय आहे? पुन्हा ते मिळवायचं. तेव्हा त्याच्यामध्ये हिंदीमध्ये एक चांगला शेर आहे बघा, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, नजर को बदलो नज़ारे बदल जाएंगे, नजर को बदलो नज़ारे जाएंगे बदल जाएंगे, कश्तियाँ बदलने की ज़रूरत नहीं है, कश्तियाँ बदलने की ज़रूरत नहीं है, दिशाओं को बदलो किनारे बदल जाएंगे, दिशाओं को बदलो किनारे बदल जाएंगे. ऑल आर दिज आर एक्झाम्पल ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. आणि म्हणून सकारात्मक विचार जर तुम्ही केला तर सर्वत्र आनंद तुम्हाला दिसेल. आणि या पृथ्वीवरनं जेव्हा तुम्ही, आता मी म्हटलं की पाऊल खुणा ठेवून प्रत्येकाने जायचे आहेत, त्या पाऊल खुणा उत्तम असल्या पाहिजेत, मोठ्या माणसाच्या असल्या पाहिजेत. असं जर लोकांना वाटत असेल तर त्याचं कर्तृत्व करायला पाहिजे आणि ते पॉझिटिव्ह थिंकिंगशिवाय येत नाही. त्या सगळ्यांनी तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करणार ना, नाही सकाळपासून कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाही. होणारच आहे, थोड्या वेळानं होईल, करणारच आहे, करणार, असाच विचार करायचा. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. सो आत्ता विषय संपवतो. आज पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात्मक विचार या विषयात आपण मंथन केलेलं आहे. पुढच्या शनिवारी परत नवीन विषय घेऊन तुमच्याबरोबर संवाद करण्यासाठी येतो. नमस्कार, धन्यवाद.